नमस्कार, मी माधुरी वैद्य. मुंबईकरांना आंदोलकांनी, मराठा आंदोलकांनी वेठीला धरलं होतं आणि त्यापासून त्यांची सुटका केल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचे शतशः आभार. प्रसन्न जोशी जे पुढारीचे पत्रकार आहेत, ते त्या दिवशी आझाद मैदानाजवळ भाकरी, भाजी आणि ठेचा जी त्यांच्यासाठी आंदोलकांनी दिलेली होती ती खात, म्हणजे त्यांनी एक नाही, दोन नाही, तीन तीन भाकऱ्या खाल्ल्या आणि ती खात खात ते आंदोलकांची प्रशंसा करत होते आणि फेसबुकवर तर तावातावाने सांगत होते की आंदोलन अतिशय शांतपणे चाललेलं आहे आणि सरकारने त्यांना सोयी उपलब्ध केल्या नाहीत, हे चुकलेलं आहे. म्हणजे हे चांगलं आहे की सरकारविरुद्ध आंदोलनं करायची आणि त्या आंदोलकांच्या साठी सरकारने सगळी सोय करायची. म्हणजे मग यापुढे आझाद मैदानावर सगळेजण आंदोलनच करत सुटतील. प्रसन्न जोशी जेव्हा हे बोलत होते त्याच वेळेला आझाद मैदानामध्ये महिला पत्रकारांशी अक्षरशः धक्काबुक्की केली जात होती. त्यांचे कपडे फाडले होते आणि त्याविषयीचं जेव्हा पत्रक त्यांनी मनोज जरांगे यांना दिलं तेव्हा त्यांनी ते नीटपणे वाचलंही नाही आणि दुसऱ्याच्या हातात देताना ते सरळ म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी 7-8 दिवस हे सहन करा. त्या महिला पत्रकाराला जो संताप आला असेल त्याचं वर्णन मी करू शकेन का? एका पुरुषांनी एका बाईला 8 दिवस कपडे फाटत असताना सहन करायला सांगणं हे किती चीड आणणार आहे. तसंच त्यांच्या वकिलांनी त्यांना जे हमीपत्र सही करायला दिलं आणि जे त्यांनी केलं ते एका दिवसाच्या आंदोलनासाठी होतं. म्हणजे त्यांच्या वकिलांनीही पत्र नीट वाचलं नाही आणि यांनीही नीट वाचलं नाही आणि नंतर मात्र ते आरडाओरडा करत सुटले होते की एक दिवसाचं आंदोलन ही चेष्टा आहे. मग त्याच वेळेला तुम्ही हमीपत्र कशाला साईन केलं? आता तो विषय जरी सोडून दिला तरी जेव्हा प्रसन्न कुलकर्णी शांततेविषयी बोलत होते, म्हणजे आंदोलकांच्या शांततापूर्ण व्यवहाराबद्दल बोलत होते, त्याच वेळेला रस्त्यावर सुद्धा ही लोक पाण्याचे टँकर अडवून त्या पाण्याखाली आंघोळी करत होते, बिसलरीच्या पाण्याने आंघोळी करत होते, रस्त्यावर नाचत होते, क्रिकेट खेळत होते आणि त्याशिवाय रस्त्यावरचे बॅरिकेटर हटवून त्यावर ते स्वार झालेले होते. हे सगळं होत असताना ते आंदोलन शांततेत चाललेलं कसं म्हणायचं? आतमध्ये मनोज जरांगे पाटील तर आपल्या मागण्यांविषयी कमी आणि फडणवीसांविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य जास्त करत होते. त्यांनी तर त्यांच्या आईलाही सोडलं नाही. आता त्यांच्या आईचा राजकारणाशी काय संबंध? आईवरून फडणवीसांना बोलणं हे कोणाच्या मनाला पटणार आहे? बरं, बाहेरसुद्धा जेव्हा सुप्रिया सुळे आंदोलकांना भेटण्यासाठी आल्या तेव्हा त्यांनी त्यांना घेराव घातला, त्यांच्या गाडीवर बाटल्या फोडल्या, पाण्याच्या बाटल्या टाकल्या आणि तरीही सुप्रियाताई शांत होत्या. त्या तर महिलांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कायम बोलत असतात. मग यावेळेला त्यांनी महिला पत्रकारांची बाजू जरांगेसमोर का मांडली नाही? एवढंच नाही तर त्यांनी आपल्या वडिलांचा होणारा अपमानसुद्धा सहन केला. तेव्हा प्रसन्न जोशींसारख्या पत्रकारांना माझं एवढंच सांगणं आहे की अजूनपर्यंत तुमच्या कानावर
मुंबईकरांना जो त्रास झाला त्याच्या काहीच बातम्या आलेल्या दिसत नाही आहेत. माझी एक मैत्रीण आहे, 64 वर्षाची आहे, शेजारच्या बिल्डिंगमध्येच राहते. ती आणि तिचे नातेवाईक पुण्याला गणपतीसाठी गेलेले होते. 5-6 दिवस राहून ते जेव्हा परत आले, तेव्हा अर्थातच त्यांच्याजवळ जरा बऱ्यापैकी मोठ्या बॅगा होत्या आणि त्यात एक 81 वर्षाचे गृहस्थही होते. त्यांची बस ही मैत्री पार्कच्या अलीकडे अडवण्यात आली. रस्ता फुल जाम झालेला होता. 9 तास बस तिथेच उभी होती. शेवटी ही बसची बॅटरी डाऊन झाल्यावर ड्रायव्हरने त्यांना खाली उतरायला सांगितलं. एवढ्या बॅगा घेऊन ते 81 वर्षाचे गृहस्थसुद्धा खाली उतरले. तोपर्यंत त्यांना शौचालयाची कोणतीही सोय मिळालेली नव्हती. बसमधनं बाहेर पडल्यावर कित्येक हॉटेलमध्ये त्यांनी जेव्हा रिक्वेस्ट केली, तेव्हा त्यांना एका हॉटेलनी एक घाणेरडी पण का होईना जागा उपलब्ध करून दिली आणि त्याचा वापर करून ते परत निघाले. एवढ्या बॅगा घेऊन चालत चालत रिक्षा स्टँडपर्यंत गेले आणि तिथे मिन्नतवारी केल्यावर एक रिक्षावाला तयार झाला. इतक्या प्रकारचे त्रास मुंबईकरांना झालेले. बरं, वाशीलाही तीच परिस्थिती होती. 3 तास गाड्या अडकून पडल्या होत्या. हा मुंबईकरांना झालेला त्रास नव्हता का? मनसेचे तर कोणीतरी म्हणाले की आपण बाहेरून आलेल्यांनी आपल्यावर केलेले, मराठी माणसावर केलेले अन्याय सहन करत आलेलो आहोत. तर आता मराठी लोकांनी थोडा अन्याय केला असेल तरी तो सहन केला पाहिजे. याला कोण उत्तर देणार? त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनांना वार्ताहरांनी, राजकीय पक्षांनी बढावा देऊ नये, त्याचं समर्थन करू नये आणि मुंबईकरांना त्रासापासून त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न करावेत, हीच मागणी. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.